ओम साईराम. बाबांची पालखीचा मिरवणूक चालू होईल. वंदन मुंबई चावडी जवळच आहे. चावडी जवळ आपला वादन चालू होईल. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईस पुन्हा एकदा स्वागत आहे आपला आजच्या ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आजचा ब्लॉग आपला असा आहे की आपण आपला ब्लॉग आपला चालू करतो शिर्डीमधून, आपला साईबाबाच्या मंदिराच्या इकडनं. तर आजचा ब्लॉग असा आहे की आपण आता आलो रामनवमीला वादनसाठी. आपला सांदव ईस्टमधला साईश्वर ढोलताशा पथकातून आपण आलो आहे. आपण आपला ब्लॉग शूट करला. आजचा ब्लॉग नक्कीच बघा. आपले 300 वादन पूर्ण झालेले आहेत. हा 301वा वादन आपला शिर्डीतून चालू करतो आहे साईश्वर ढोलताशा पथकातून. तर बघत राहा ब्लॉग सोडून कुठे जाऊ नका. आता बघा आपली पुरासाठी काय काय तयारी चालू आहे ती तुम्ही बघत राहा. चला, ओम साईराम. अशाच प्रकारे आपला कार्यक्रम चालू झाला आहे. आपले पथकाचे अध्यक्ष अंकित सुर्वे. वैष्णव भाऊ, हे वैष्णव गाईज बघू शकता तुम्ही. असं आपल्या चमड्याला मस्त तेल बिल लावून पाणी टाकून आपले साईश्वर ढोलताशा पथकाचे अध्यक्ष अंकित सुर्वे आणि साईधामचे ताशावादक संजय सालवी इकडे बघू शकतो. तिकडे ढोल पॉलिश करतोय, इकडे हा चप्पल पॉलिश करतोय. झाला की नाही बघायचा का रे? बघेल तू. हाका लावतोय, डोक्याला लावतोय. पॉलिश पॉलिश इसको बोलते. रस्ते काय मला सस्ते में जुगाड जुगाड. अंकित बघल बघ. थोड्या वेळात आपण आता निघू इकडनं. आता वाजले आपल्याला 2:30 वाजले. आपलं 3:30 पर्यंत 3-3:30 पर्यंत जाऊ आपण. आवाज दाखव जरा. लाव लाव जोर लाव. माझा पण व्हिडिओ. अशा प्रकारे आपले टाक्या टाईट करत आहेत. खूप ताकद लागते याला. इकडे झाले रेडी काही ठिकाणी. 1 2 3 4 असे लाईनशीर लागलेले आहे. डोलला हात लावलाय तुम्ही बघू शकता. मागा त्यांना चपरीगिरीच करत होता. आताशी एक डोल उचलला फक्त बाजूला ठेवायला गेलं. डोल नाचवत आहे. फायनली गाईस इकडे आपला बॅनर सजला आहे मस्त आहे की. आपला स्वप्नील भावाने बॅनर सजवलाय. भाऊ कसं वाटतंय? गारगार वाटतं आता. भाऊ तुला कसं वाटतंय? तुला पण गारगार वाटतंय? जेवण झालं का? जेवण झालं का? जेवायला. सो फायनली गाईस ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो सण आज आला आहे. तर आपला टाईम पण झाला आहे. 3 वाजले. आता तुम्हाला बोललो होतो की आपला 3 वाजता आपलं वादन चालू होईल. मंदिराकडून आपलं वादन चालू होईल. तर आपले सगळे ढोल 32 ढोल आपण लावणार आहे या टायमाला.
तर बघूया या टायमाला आपला जल्लोष कसा होतो शिर्डीमध्ये. तर बघत राहा ब्लॉग. तर जाऊया फटाफट तिकडे पोरांच्या इकडे. तर चला, ओम साईराम. ओम साईराम. अशाच प्रकारे भाऊ आपला बॅनर लागलेला आहे. टॉली आपली दिसते समोर. आपण आता मंदिराच्या इकडे आहे, नव्या आतमध्ये. आपल्यासोबत आपले अध्यक्ष आहे आपल्या पथकाचे अंकित सुर्वे. तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? आपला हा 300 वादन पूर्ण झालं. 301 वादन आपल्या शिर्डीमधून आपण चालू करतोय. 301 वादन आपल्या शिर्डीमधून आपण चालू करतोय. तर बघत राहा ब्लॉग, खूप एन्जॉय येणार आहे. तर चला, ओम साईराम. ओम साईराम. भाऊन इकडे अजून एक पथक आहे आपल्या पुढे. वंदन ढोल घेऊन ये. थोड्याच वेळात आपल्या इकडचा बाबांची पालखीचा मिरवणूक चालू होईल. वंदन मुंबई चावडीजवळच आहे. चावडीजवळ आपला वादन चालू होईल. मानव ढोल पुढे घे. ढोल.
अशा ठिकाणी आपले वरती ढोल लोड झाले आणि आपल्या पथकाचे अध्यक्ष आणि ढोलवादक अंकित सुर्वे हे वरती आहे, ढोल टाईट करतायत. टोटल 32 टाके आहे, ते सर्व आपले मूर्ती टाकलेले आहे, दिसून येणार नाही ब्राऊन कलरमध्ये. हे काय करतात तिकडे, काय प्लेटी टाकता? हा वा त्याला प्लेटी जात आहेत डिक्कीमध्ये, थोडे खाली थोडे अजून प्लेटी आहे. पूर्ण टाक्याहून खोललेले आहे आणि पाठी आपला बॅनर लागलाय. हे बघा अध्यक्ष बघा डोंगरावर चढले. असते असते हे बा रशी रशी संजय रशी घे तिकडनं, तो टाकतो तिकडे. काय झालं दिसत नाही एक तर पहिल्या 2 चष्मे तर लागले. अरे भाई बस काय विषय घ्या, एवढा लाजू नको, एवढा लाजतो बोलतो. अरे आयुष्य बोलतो मी ब्लॉग मध्ये आलो. अच्छा पडताना दिसला म्हणून लाजलास. हे जर तोंड बघा काहीच कुठे तरी वाटतं, कुठला तरी कार्टून मधला कुठला वाटतंय मला असं. कुठल्या कार्टून मधलं बघा बघा तोंड बघा कसं म्हणतात. ए नाही असं आहे भाई, क्यूट बॉय. हे अष्टपिक्चर. फायनली गाईज आपला आजचा जो प्रोग्राम होता रामनवमीला आपण शिर्डी लावून वादन करणार होतो, तो वादन पूर्ण झालं आहे. तर आपल्यासोबत स्नेहाताई शिर्डीचे आपले ढोलताशाचे पथकाचे प्रमुख आपल्यासोबत 2 शब्द बोलणार आहे. काय बोला. ढोलताशा पथक हे यावर्षी 3रं वर्ष आहे. रामनवमीला आपण इथे शिर्डी देऊन वादन करतोय, बाबांची सेवा करतोय आणि आपलं हे स्वप्नपूर्ती वादनांपैकी हे 301 वादन क्रमांक आहे. तर सायकर पथकाने इच्छा सगळी पूर्ण केली आहे. कसं वाटतंय आता 3रा वर्ष तुम्ही वाजवता? खूप छान वाटतंय आणि ह्यापुढे पण आम्ही अशी बाबांची सेवा करू. धन्यवाद. धन्यवाद. ओम साईराम.